भाई खूप जास्त सामान आहे, जाईल काय बाईकवर एवढा. भाई खूप भारी आहे. 24 kg दिखाया था अप्रॉक्सिमेट. तर भाई मी निघालो आता कंपनीतून, नाईट शिफ्टला होतो. आता जातो आहे घरी, फ्रेश वगैरे होऊन जरा झोपून नंतर जाणार आहे डीमार्टचं सामान घ्यायला जाणार. त्याच्यावरच मी आजचा ब्लॉग बनवणार आहे. भाई ड्युटी संपते 8 वाजता, आता 9 वाजलेत. का तर माझा मित्र राहिलेला झोपून, त्यासाठी थांबलेलो भाई मी. तर भाई मी आता निघालो आहे कंपनीमधून. पाठीमागे व्ह्यू बघा, काय भारी वाटतंय. रोड पण एकदम मोकळा आहे, आज ट्रॅफिक वगैरे काय नाही. तर चला जाऊया पटकन. तर भाई आम्ही निघालो आता घरातून. आता ते 7 आहे बघा, माझा मित्र लॉक मारलाय त्याच्या रूमला. चला आता निघेल, जाऊया भाई. 6 मॅक्झिमम 3 ते 6चा टायमिंग होता डीमार्ट रेडीचा घ्यायला, पण आता इथेच आम्हाला 5 वाजून गेलेत. बघूया, जाऊया आता. काय करायचं, रील पण शूट करायचे आणि डीमार्ट मधून सामान बनवून घ्यायचं आहे. बघू आता. निघालो आम्ही आता, बाईक काढतो. आणि इथे थोडा आहे स्मार्ट वर्क. बाबू थोडीशी साईड लावा. थँक्यू. चल बैठ. भाई जायला कुठे किती पण लेट झालं ना तरी आम्हाला चायसाठी टाइम बरोबर भेटतो. भाई आम्ही इकडे जरा थांबलो आता. काय व्ह्यू आहे, एकदम सनसेट एकदम भारी आहे बघा. काय दिसतंय. आम्ही रायडर आता चेंज केलाय, आता याला चालवायला दिले माझ्या मित्राला गाडी. मी आता पाठी बसून जरा रेकॉर्ड करतो सीन, व्ह्यू वगैरे मी रेकॉर्ड करतो पाठी बसून. इकडे सर्वात बेस्ट वाटतं, एकदम झाडं वगैरे आहेत, एकदम बाईक चालवताना लय भारी वाटतं. काय दिसते यार, माझी बाईक एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट N160. भाई आम्ही आता इकडे फोटो काढायला थांबलोय. बघा किंवा आमचा मॉडेल आहे, आम्ही इथं थांबलो आता फोटो काढायला, कारण की सनसेट इथं लय भारी आहे बघा. फोटो तर भाई मस्त आले, आवडले भाई. भाई आता आमचा अर्धा तास इकडे फोटोशूट मध्येच गेलाय. लेट झालेला बोलतात ना, एकदा लेट झाला की अजून जास्त लेट होतो. आम्ही इथं अर्धा तास भाई फोटोच काढत बसलेलो. आता झालं बाईचे फोटो, जास्त माझेच काढलेत, याचे पण काढलेत जास्त. चला आता निघतो इथून. बाईक काढतो आता, निघतो पटकन, कारण की ऑलरेडी लेट झालाय. आता आम्ही आलोय मुंबई सातारा हायवेला. व्ह्यू लय मस्त आहे, म्हणजे लय भारी वाटतंय राईड करायला. सनसेट पण आहे मस्त, रस्ता पण एकदम मोकळा आहे, जास्त गाड्या वगैरे काय नाही, भारी आहे. आम्ही आहे ना, म्हणजे घरचं सामान नेहमी डीमार्ट रेडी मधूनच घेतो, पिकअप पॉइंट वरती तिकडे जायचं आणि घ्यायचं. कारण की आता डीमार्टला गेलो आपण तर भाई टाइम खूप वेस्ट होतो, 2-3 तास लागतात सामान घ्यायला. आणि जेवढं सामान घ्यायचं असेल त्यापेक्षा आपण जास्त घेतो. म्हणजे आता 3,000चं सामान घ्यायचं असेल तर आपला बिल 5-6 हजार होऊन जातो आरामात. त्याच्यामुळे ऑनलाईन बुक करायचं, डायरेक्ट घ्यायला जायचं, यायचं तेवढं सामान घेऊन. यांची फ्री डिलिव्हरी पण असते, पण आमच्या एरियामध्ये खूप सारे आता ट्रेडर्स ओपन झालेत नवीन, तर त्याच्यामुळे तेव्हापासून होम डिलिव्हरी बंद केले, येत नाही आता आमच्या एरियामध्ये. त्यामुळे मग घ्यायलाच जातो मी. तर भाई आम्ही आता आलोय डीमार्ट रेडीच्या शॉपच्या इकडे. बघा पोचलोय, डीमार्ट रेडी.
चला आता जाऊया आतमध्ये. भाई खूप जास्त सामान आहे, जाईल काय बाईकर एवढा. भाई खूप भारी आहे. 24 kg दिखाया था अप्रॉक्स वेट. भाई बाईक वर जाईल नाही एवढा. माझा एक तर बॅगेत पण कॅन आहे. मजा आया. साला जिम में 50 kg उठाते इधर 24 kg. जिम में पावर आता है, इधर उठाने में नहीं, घर जिम का में काम में कैसा है? प्रॉब्लम आता है. जिम में कैसा है वेट बराबर डिस्ट्रीब्यूटेड रहता है वो अनडिस्ट्रीब्यूटेड वेट है. अलग अलग पड़ जाता है ना. चल अभी तेरे को ही पकडना आहे. बाई आता झालंय आमचं सामान घेऊन. आता निघतो आता इकडून. बघूया भाई, आता एकदम हळूहळू जायला लागेल बाईकवर. आरामात निघूया इथून. चला भाई आम्ही आलो आता घरी पोहोचलोय. सामान चला लेके चल ना. मेरा भैया है, बड़ा भैया. भाई ऊपर आ फर्स्ट फ्लोर पे. ओटीपी वगैरह कुछ लगेगा? ओटीपी या फ्री डिलीवरी डायरेक्ट देंगे. हॅलो आता घरी मिली. झोपली तू? बाकीचे कुठे गेली? परी पळाली. यो ठीक आहे. शेरो अजून कुठे गेली? अरे क्यू. चला मित्रांनो, आता आजचा ब्लॉग इथे संपवतो.